अंशुलाच्या डोळ्यात साचलेले अश्रू मोबाईलच्या स्क्रीनवरून आपल्या डोळ्यांसमोर पाहून संकल्पचं काळीज अक्षरशः पिळवटून निघालं होतं. अजून माझ्यापासून तुला दूर जाऊन काही तासच तर झाले आहेत एंजल, आणि तू माझ्या अमानतीची एवढीशी काळजीही घेऊ शकली नाहीस ना? संकल्पने अंशुलाला अश्रू पुसण्याची विनंती केली तेव्हा अंशुला रडता रडता हसली. संकल्पने अतिशय उदास स्वरात म्हटलं, आज दुपारीच तर तुला पाहिलं होतं, पण असं वाटतंय की तुला पाहून एक युग उलटून गेलंय. अंशुलाच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. तुमच्या काकींनी काही सांगितलं का? संकल्प पुन्हा थोडा गंभीर होत मुद्द्यावर आला. अंशुला पुन्हा शांत झाली. ती संकल्पशी खोटं बोलू शकत नव्हती आणि खरं सांगून त्याला त्रासही द्यायचा नव्हता. इकडे बघ माझ्याकडे एंजल, संकल्पने थोड्या कठोर आवाजात म्हटलं. अंशुलाने अश्रू भरल्या आपल्या मोठ्या डोळ्यांनी संकल्पच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काय म्हटलं त्यांनी? संकल्पच्या आवाजात आता थोडा कठोरपणा आला होता. अंशुला अडखडत म्हणाली, काही नाही, त्या माझ्या काकी आहेत, त्यांना मला काहीही बोलण्याचा अधिकार आहे. तिने संकल्पला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण संकल्प तिच्या या गोष्टींशी अजिबात सहमत नव्हता. अंशुला, त्या तुझ्याशी कोणत्याही नात्याची मर्यादा ठेवत नाहीत, आणि तू हेही विसरू नकोस की तू माझं आयुष्य आहेस. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. माझ्या प्रिन्सेसच्या ओठांवरचं हास्य कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर मला अजिबात सहन होणार नाही. अंशुलाने संकल्पला शांत करत म्हटलं, मी ठीक आहे सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आणि राग तर मुळीच करू नका. तुम्हाला माहित आहे ना, तुमच्या रागाची मला खूप भीती वाटते. पण स्वतःपासून एवढ्या दूर बसलेल्या आपल्या जानच्या डोळ्यातले अश्रू पाहून संकल्प पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. ती जवळ असती तर त्याने तिला आपल्या छातीशी कवटाळून तिच्या पापण्यांवरचे मोती अलगद टिपून घेतले असते. पण एवढ्या अंतरावरून असह्य होण्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. आणि त्याला हेही माहीत होतं की अंशुला त्याला काहीही होऊ देणार नाही. संकल्पला आपल्या एंजल समोर राग दाखवायचा नव्हता, पण या क्षणी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं त्याच्यासाठीही कठीण होतं. तो कठोर स्वरात म्हणाला, एक गोष्ट तू चांगली लक्षात ठेव एंजल, तुला त्रास देणाऱ्या व्यक्तीशी माझं कोणतंही नातं असू शकत नाही, आणि त्याला माझी माफीही मिळू शकत नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही, मग ती तुझी काकी असो किंवा आणखी कोणी. अंशुला शांतपणे संकल्पकडे पाहत राहिली. आणि असं कसं शक्य होतं की संकल्प आपल्या प्रिन्सेसच्या मनातली घालमेल ओळखणार नाही, तिच्या डोळ्यांची मूक भाषा वाचणार नाही? खरं प्रेम तर तेच असतं ना, जे पावसाच्या थेंबामधूनही आपल्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू ओळखतं. संकल्प म्हणाला, आता तुला जे काही विचारायचं आहे ते विचारून घे, कारण तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय तुला झोपही येणार नाही. अंशुलाला समजत नव्हतं की विचारावं तरी कसं. जर संकल्पने विद्युतच्या अटकेबद्दल तिला सांगितलं नसेल तर नक्कीच काहीतरी विचार करूनच सांगितलं नसेल. पण आता काय करावं? तो काहीही न सांगताही तिच्या डोळ्यातला प्रत्येक भाव वाचून घेत होता. मग ती अडखडत म्हणाली, काही नाही सर, मला काहीच नाही विचारायचं. संकल्पने थेट आणि स्पष्ट स्वरात म्हटलं, बहुतेक तुझ्या काकींनी तुला विद्युतच्या अटकेबद्दल सांगितलं असेल. अंशुला आश्चर्याने संकल्पकडे पाहू लागली. संकल्पने अगदी सहजपणे म्हटलं, त्यासाठी तुला अजिबात त्रास करून घेण्याची गरज नाही. तो फरार होता म्हणून हॉस्टेलमधल्या आपल्या रूममध्येच लपून बसला होता, पण माझ्या नजरेपासून वाचू शकला नाही. आता आपल्या केलेल्या कृत्याची शिक्षा तुरुंगात भोगतोय. ही त्याच रात्रीची गोष्ट आहे एंजल, ज्या रात्री तुला भेटण्यासाठी मी तुझ्या बाल्कनीतून तुझ्या रूम पर्यंत आलो होतो. अंशुला मनातच विचार करू लागली, म्हणूनच मला सर भेटण्यासाठी मध्यरात्री बाल्कनीतून माझ्या रूममध्ये आले होते. कदाचित ते इतके अस्वस्थ झाले होते की मला पाहिल्याशिवाय त्यांना राहवलंच नसेल. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू तरळले, पण यावेळी ते अश्रू आनंदाचे होते. फोन कट झाल्यानंतरही तिने आपला फोन आपल्या हृदयाशी असा घट्ट धरून ठेवला होता, जणू तिचे मिस्टर ॲरोगंट सर तिच्या सोबतच आहेत, ज्यांना आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमळ बोलण्यासोबतच थोडं रागवणंही तितकंच गरजेचं वाटतं. आणि हो, मिस्टर ॲरोगंटच्या साध्या भोळ्या क्यूट प्रिन्सेसने बोलता बोलता त्यांच्या कितीतरी फोटो क्लिक करून घेतल्या होत्या, प्रेमाच्या, खोडकरपणाच्या आणि थोड्याशा रागाच्या देखील. थोड्या वेळाने अंशुला आपल्या आजीच्या खोलीत त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पडली होती. आजी अगदी प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत काहीतरी गुणगुणत होत्या, अगदी तसंच जसं त्या लहानपणापासून अंशुलाला आपल्या मांडीवर झोपवून काहीतरी गात तिला झोपवायच्या.
पण यावेळी त्यांच्या मनात अंशुलाकडून संकल्पच्या वागणुकीबद्दल जाणून घेण्याची मोठी उत्सुकता होती. त्या हळूच विचारून बसल्या, "बेटा, संकल्पचा फोन आला होता?" संकल्पचं नाव ऐकताच अंशुलाच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. तिने हळूच हो म्हटलं आणि आजीच्या मांडीमध्ये आणखीन थोडी लपून बसली. अंशुलाचं लाजणं आजीच्या लक्षात आलं होतं, पण तरीही त्या आपली उत्सुकता आवरू शकल्या नाही. "बेटा, समरने आम्हाला संकल्पबद्दल सगळं सांगितलं आहे. ते तुझी किती काळजी घेतात तेही सांगितलं. पण ते तुझ्याशी कधी रागाने तर बोलत नाही ना?" अंशुलाने चेहरा वर करून आजींकडे पाहिलं आणि त्यांच्या मनातली चिंता ओळखली. त्यामुळे आजींना दिलासा देत ती म्हणाली, "नाही आजी, ते तर माझी खूप काळजी घेतात. त्यांना स्वतःपेक्षा आधी माझा आनंद प्रिय आहे. मी तर कधी विचारही केला नव्हता आजी, की माझं आयुष्यही इतकं सुंदर होऊ शकतं. कोणी आपल्यावर इतकं प्रेम करेल आणि आपणही कोणाला इतकं मनापासून पसंत करू." मग ती आजीला मिठी मारत म्हणाली, "आणि हा सगळा आनंद मला भैय्या आणि काकाजींनी दिला आहे. त्यांच्यामुळेच तर माझी सरांशी भेट झाली. नाहीतर मला कधी कळलंच नसतं, की मीही कोणासाठी इतकी खास असू शकते." आजीने तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत म्हटलं, "बाळा, तुझ्या आयुष्यातला हा सगळा आनंद कोणी दुसऱ्याने दिलेला नाही, तर तू स्वतः मिळवला आहेस. तू आहेसच इतकी गोड, की प्रत्येकाला आपलंसं करून घेतेस. तू तर संकल्पला प्रेम करायला शिकवलंस. नाहीतर साखरपुड्याच्या दिवशी आम्ही त्याला चंचलावर रागवताना पाहिलं होतं. मान्य आहे, त्यांचा राग योग्य होता. तुला त्रासात पाहूनच ते रागावले होते. पण आम्ही तर पूर्णपणे हादरून गेलो होतो, की एवढ्या रागीट मुलाला आमची फुलासारखी नाजूक लेक कशी सांभाळणार. आम्ही याच चिंतेत होतो. पण समरने आम्हाला समजावलं, की जावई बापू तर अंशूवर स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतात. महादेवांनी तुला तुझा वर म्हणून संकल्पला पाठवून आमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण केल्या आहेत. तू खूप नशीबवान आहेस बेटा." अंशुलाला मिठी मारून आजींचे डोळेही भरून आले. आता अंशुला डोळे मिटून आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती आणि तरीही तिच्या मिटलेल्या पापण्यांमध्ये तिचा राजकुमार आपल्या गहऱ्या डोळ्यांनी काहीही न बोलता आपल्या प्रिन्सेसवर प्रेमाचा वर्षाव करत होता. तिकडे दिल्लीतील राव विलामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी रिधिमा उठली तेव्हा तिने पाहिलं की संकल्प महिमाजी आणि मोठ्या आईंना डायनिंग एरियामध्ये बसून आजच्या कार्यक्रमाबद्दल सगळं समजावून सांगत होता. अग्रीमच्या आई वडिलांच्या राहण्याबद्दल बोलताना तो म्हणाला, "नाही मोठी आई, ते हॉटेलमध्ये राहणार नाहीत. अग्रीम माझा मित्र आहे आणि त्याचे आई वडीलही आपल्यासाठी अनोळखी नाहीत. मी त्यांच्या घरी आई बाबा आणि दिशाताई सोबत जाऊन राहिलो आहे आणि आता तर ते आपले नातेवाईक होणार आहेत. ते आपल्या घरातच राहतील." हे ऐकून रिधिमा आश्चर्याने संकल्पकडे पाहत मनात विचार करू लागली, "वरच्यानेही माझ्या भावाला काहीतरी युनिक पीस बनवून पाठवलं आहे. प्रत्येक वेळी काम व्यवस्थित पूर्ण होण्यामागे भाईच असतो, पण कधी त्या कामाचं क्रेडिट घेत नाही. म्हणूनच तर काल रात्री इट्स नन ऑफ माय बिझनेस म्हणत चादर अंगावर घेऊन झोपला होता आणि आता बघा घरातले सगळे उठण्याआधीच आपली जबाबदारी सांभाळण्यासाठी उठून बसला आहे." संकल्पने चकित झालेल्या रिधिमाकडे पाहत म्हटलं, "ओय, अशी उभ्या उभ्या काय विचार करत आहेस? झोप पूर्ण झाली नसेल बेटा तर जा तुझ्या बेडवर जाऊन झोप. तुझं इथे काही काम नाही." रिधिमा हसत म्हणाली, "नाही भैया, मी उठले आहे. बस इतक्या सकाळी तुम्हाला पाहून." एवढं बोलून तिने लगेच विषय बदलला. "तुम्ही जॉगिंग करून आलात ना? मी तुमच्यासाठी लिंबू पाणी आणते." संकल्प म्हणाला, "इट्स गुड बेटा, हरी अप." मोठ्या आई लगेच मध्येच म्हणाल्या, "त्याला एवढ्या सकाळी लिंबू पाणी कशाला पाजतेस? आता उठलाय तर चहा बनवून आण." संकल्प काही बोलण्याआधीच रिधिमा म्हणाली, "नाही आई, भैया जिम केल्याशिवाय चहा पिणार नाहीत." महिमाजी रिधिमाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, "खूप समजूतदार आहे माझी लेक. माझ्यापेक्षाही आपल्या भावाची जास्त काळजी घेते." संकल्प सगळ्यांसमोर हसत तर होता, पण आतून मात्र त्याच्या मनाला एक हुरहुर लागली होती. बस काही दिवस अजून, मग ही सुद्धा आपलं घर सुनं करून अग्रीम सोबत निघून जाईल. असं विचार करताच तो गंभीर झाला. त्याच्या या बदललेल्या एक्सप्रेशनकडे महिमाजी आणि मोठी आई दोघींनीही लक्ष दिलं. दोघी मनोमन भावूक होत होत्या. कारण कधीच कोणाकडे 2 क्षण निवांत बसायला तयार नसलेला हा मुलगा आज किती जबाबदार झाला होता आणि आपल्या माणसांच्या छोट्या छोट्या गोष्टींनीही आता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. दुपारपर्यंत अग्रीम आपल्या आई वडिलांसोबत राव विलामध्ये पोहोचला. आजचा कार्यक्रम संकल्पच्या मोठ्या बाबांच्या घरीच होता आणि सगळी तयारी तिथे सुरू होती. मात्र अग्रीम आणि त्याच्या आई वडिलांच्या राहण्याची व्यवस्था संकल्पच्या घरी करण्यात आली होती.
थोड्या वेळाने औपचारिक स्वागत सत्कार झाल्यानंतर अग्रीमची आई कविताजी महिमाजींसोबत डायनिंग एरियामध्ये येऊन बसल्या. रिधिमा आणि दिशा किचनमध्ये डिनरसाठी संकल्प आणि अग्रीमच्या आवडीची काही स्पेशल डिश बनवण्याची तयारी करत होत्या. महिमाजी आणि कविताजी कोणत्या तरी गोष्टींवर खळखळून हसल्या. तेव्हा रिधिमा किचनमधून बाहेर डोकावू लागली. मग घाबरलेली रिधिमा महिमाजींच्या शेजारी बसलेल्या त्या हसतमुख महिलेकडे पाहून एकदा दोनदा आत बाहेर करू लागली. माहित नाही अग्रीमच्या आई कशा असतील, मला पसंत करतील का, की फक्त अग्रीमच्या सांगण्यावरून होकार देतील. रिधिमाचं ते छोटंसं निरागस मन हे सगळं विचार करून घाबरत होतं. तेवढ्यात कविताजींची नजर तिच्यावर पडली. त्यांनी रिधिमाचा फोटो आधीच पाहिला होता, त्यामुळे त्यांनी तिला लगेच ओळखलं. तिच्या चेहऱ्यावरची भीतीही त्यांच्या लक्षात आली. मग त्या उठून थेट किचनमध्ये आल्या. कविताजी किचनच्या दिशेने येताना पाहून दिशा किचन मधून बाहेर निघून गेली आणि रिधिमा तर घाबरून दुसऱ्या दिशेला तोंड करून डोळे बंद करून उभी राहिली आणि मनोमन देवाकडे प्रार्थना करू लागली. कविताजींनी तिच्या खांद्यावर अगदी प्रेमाने हात ठेवला. रिधिमाने झटकन डोळे उघडले. ती वळली तर कविताजी तिच्या समोर हसत उभ्या होत्या. तू रिधिमा आहेस ना? त्यांनी आपलेपणाने विचारलं. हो हो, रिधिमा अडखडत म्हणाली. संकल्पला सोडून बाकी सगळ्यांसमोर हसणारी, खिदळणारी आणि वेळ आली तर सिंहिणीसारखी भिडणारी छोटीशी हट्टी रिधिमा आज आपल्या होणाऱ्या सासूबाईंना समोर पाहून अगदी भित्र्या मांजरीसारखी झाली होती. कविताजी हसत म्हणाल्या, अग्रीमने जितकं सांगितलं होतं त्यापेक्षाही तू खूपच गोड आहेस बेटा. पण अग्रीमने हे नाही सांगितलं की तुला लाजताही येतं. खरं तर कविताजींना आपल्या होणाऱ्या सुनेला थोडं छेडण्याची मजा घ्यायची होती. कारण अग्रीमकडून त्यांनी रिधिमाने त्याला कशा प्रकारे सुनावलं होतं हे किस्से ऐकले होते. त्या पुन्हा खट्याळपणे म्हणाल्या, तू तर अग्रीमला सुद्धा ओरडून गप्प बसवतेस ना? बिचारा भोळा भाबडा आहे तो. रिधिमाने आश्चर्याने डोळे मोठे करत लगेच विचारलं, तुम्हाला अग्रीमने असं सांगितलं आंटी? कविताजींनी खट्याळपणे फक्त होकारार्थी मान हलवली. रिधिमा लगेच म्हणाली, त्यांनी तुम्हाला अगदी खोटं सांगितलं आहे. मी त्यांना कुठे ओरडते, ते तर फक्त एकदाच. आता तुम्हीच सांगा आंटी. छोट्या आईच्या गच्चीवरून ते माझ्या गच्चीवर उडी मारून आले होते. कोणी पाहिलं असतं तर मी काय उत्तर दिलं असतं? बस म्हणून थोडंसं ओरडले. अगदी निरागसपणे हळूहळू अग्रीमची सगळी पोल खोल करत तिने स्वतःची बाजू स्पष्ट करून सांगितली. कविताजींची खोडकरपणा करण्याची मजा अजूनही सुरूच होती. त्या म्हणाल्या, हो रिम्मी, माझा मुलगा खूपच साधा सरळ आणि स्वच्छ मनाचा आहे ना, आणि तुझ्यावर एवढं प्रेम करतो की पुढचा मागचा विचार न करता तुला भेटायला तुझ्या गच्चीवर पोहोचला. आता मात्र रिधिमाच्या जिभेला चांगलीच गती आली होती. ती म्हणाली, हो आंटी, तेच तर मी म्हणते. अग्रीम इतके सरळ आहेत की मी त्यांना का ओरडू? बोलतात तरी असं की जणू बोलण्याचे पैसे लागणार आहेत त्यांना. कविताजी आपल्या होणाऱ्या सुनेच्या या स्पष्ट वक्तेपणावर आणि निरागसपणावर अगदी फिदा झाल्या होत्या. त्यांना त्यांच्या साध्या सरळ मुलासाठी अशी स्वच्छ मनाची जीवनसाथी हवी होती. बाहेर दिशा आणि महिमाजी रिधिमाच्या तोंडून ऐकलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारत होत्या. त्यांना भीती वाटत होती की कुठे रिधिमा काही वेडं वाकडं तर बोलून बसणार नाही ना. अग्रीम आपल्या मॉमला किचनमध्ये जाताना पाहून बाहेरच उभा राहून मनात विचार करत होता. मला माहित होतं असंच काहीतरी होणार. मी माझ्या आईला चांगलंच ओळखतो. त्या रिधिमाला सासूसारख्या फॉर्मल पद्धतीने भेटणारच नाही. नक्कीच काही ना काही कांड करतील. मग महिमाजी आत येत म्हणाल्या, आता बस कर कविता, माझ्या लेकीला अजून किती त्रास देणार आहेस? रिधिमाने पाहिलं तर किचनच्या बाहेर सगळे उभे राहून तिच्यावर हसत होते. ती लाजत किचन मधून बाहेर पळाली, पण जाताना तिथे उभ्या असलेल्या अग्रीमला धडकता धडकता वाचली. अग्रीमने लगेच आपल्या दोन्ही बाहूंनी तिला सावरत म्हटलं, सांभाळून. रिधिमा अग्रीमच्या बाहूमधून स्वतःला सोडवत म्हणाली, तुम्ही माझ्याशी आता बोलूच नका. अग्रीमने अगदी निरागसपणे विचारलं, आता मी काय केलं? तुम्ही कुठे काय केलं? तुम्ही तर खूप साधे सरळ आहात ना, तुम्ही कुठे काय करता? रिधिमा उपरोधाने म्हणाली. अग्रीमने तिचे दोन्ही हात हलकेच पकडत विचारलं, मी काय केलंय रिम्मी? आता तरी नाराज होऊ नकोस यार, आज तर आपलं नातं फिक्स होणार आहे. रिधिमाने त्याच्याकडे रागाने पाहत म्हटलं, नातं फिक्स होताना माझ्या जवळ सुद्धा बसू नका. असं म्हणत तिने आपला हात सोडवून घेतला आणि निघून गेली. अग्रीम टेन्शनमध्ये टेरेसवर फेरफटका मारत विचार करत होता, ही तर माझ्या जवळ न बसण्याची धमकी देऊन गेली आहे. गजब बेइज्जती आहे यार.
अजून तर आपली लव्ह लाईफ नीट सुरूही झालेली नाही आणि असंच चालू राहिलं तर आपली लव्ह फाईट मात्र नक्कीच सुरू होणार आहे, तीही अगदी कायदेशीर पद्धतीने. आता मी काय करू? संकल्पची मदत घेऊ का? नाही, त्या साल्याला कळलं तर आपल्या बहिणीच्या बाजूने उभा राहून उलट मलाच टांगून ठेवेल. अग्री मनातल्या मनात स्वतःसाठी शिक्षाही ठरवून बसला होता. कोणत्या मुहूर्तावर मी आईला माझं सगळं दुखणं सांगून टाकलं. आता तिचा ओरडा मला एकट्यालाच ऐकावा लागणार. माझी बाजू घेणारं कुणीही नाही. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर संकल्पचा फोन येऊ लागला. त्याने घाईघाईने फोन उचलला. कुठे साल्याला कळलं तर नाही ना की याची लाडकी बहीण माझ्यावर नाराज झाली आहे. फोन उचलून अग्रीमने हॅलो म्हटलं तर संकल्प नाराजीने म्हणाला, अबे जिजू, कुठे गायब झालायस? नातं फिक्स होण्याआधीच पळून तर गेला नाहीस ना साल्या? अग्रीम उदासपणे म्हणाला, नाही यार, बस आलोच. संकल्पने मोठ्या लाडाने म्हटलं, लवकर ये, आम्ही सगळे बाहेर लॉन मध्ये तुझी वाट पाहत आहोत. सगळे तयार होऊन खाली लॉन मध्ये जमले होते. अग्रीमचे आई वडील, संकल्पचे आत्या, मामाजी आणि आयराही आले होते. अग्रीमच्या आई वडिलांनी आपल्या काही नातेवाईकांना बोलावून घेतलं होतं. फक्त तीच एक व्यक्ती येऊ शकली नव्हती, जिच्याशिवाय संकल्पचं जणू सगळं आकाशच बेरंग झालं होतं. ती म्हणजे अंशुला. ती कालच तर गेली होती, त्यामुळे दुसऱ्याच दिवशी परत येणं शक्य नव्हतं. थोड्या वेळाने दिशा आणि आयरा रिद्धिमाला तिच्या रूम मध्ये तयार करत होत्या. दिशा तिची नजर काढत म्हणाली, माझी बहीण किती सुंदर दिसते. आज तर बिचारा अग्रीम गेला कामातून. रिद्धिमा नाराजीने म्हणाली, त्यांचं नावही घेऊ नका ताई, मी तर त्यांना माझा चेहरा सुद्धा दाखवणार नाही. दिशा म्हणाली, ओहो बघा तर, रागाने कशी लाल बुंद झाली आहे माझी बहीण. आता हा बालिशपणा सोड रिम्मी. 2 वर्ष तू त्याला खूप सतावलं आहेस. आता शांतपणे त्याला प्रेम दे, समजलं? रिद्धिमा म्हणाली, माहित नाही त्यांनी आपल्या आईकडे माझ्याबद्दल कोणत्या कोणत्या तक्रारी केल्या असतील, काय विचार करत असतील त्या माझ्याबद्दल. आणि आज ते मला एकट्यात भेटू दे, मग मी त्यांना सांगतेच. दिशा म्हणाली, आता आपला मूड खराब करू नकोस. ही तर फक्त थोड्या वेळाची नाराजी आहे. अग्रीम तुझ्या समोर उभा राहिला की तू लगेच वितळशील. आयरा म्हणाली, मी जिजूला बोलावून आणू का रिमीचा मूड ठीक करण्यासाठी? रिधिमाने आयराचं कान ओढत म्हटलं, तू ना जरा जास्तच उडतेस. जेव्हा तुझी वेळ येईल ना तेव्हा बघतेस काय करतेस ते. इकडे घाईघाईत सगळ्यांची व्यवस्था बंगल्याच्या आतल्या हॉलमध्येच करण्यात आली होती. अग्रीम जाऊन सोफ्यावर बसला. समोरून रिधिमा येत होती. आज रिधिमाने पिंक साडी आणि कुंदनाची ज्वेलरी परिधान केली होती. ती एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हती आणि तिच्यावर नजर पडताच अग्रीम तर पापणी लावायलाही विसरला. अग्रीमनेही तिच्या कपड्यांना मॅच होईल असा पिंक रंगाचा कुर्ता पायजामा परिधान केला होता, ज्यात तो खूपच हँडसम दिसत होता. रिधिमा येऊन त्याच्या जवळ बसली तर अग्रीम हळूच तिच्या दिशेने सरकला. ती त्याच्याकडे वळून म्हणाली, प्रयत्नही करू नका, आणि थोडी बाजूला सरकू लागली. अग्रीमने बाजूला हात ठेवून तिच्या साडीचा पदर आपल्या हाताने हलकेच दाबून धरला आणि तिच्याकडे झुकत हळू आवाजात म्हणाला, आता तू 1 इंचही सरकू शकत नाहीस रिम्मी. रिधिमा म्हणाली, तुम्हाला तर मी नंतर बघून घेईन. अग्रीम याचना करत म्हणाला, यार, तू तर आतापासूनच मला एवढं छळतेस. चूक झाली, माफ कर ना. रिधिमाने हळूच त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं, माझ्या डिक्शनरीमध्ये चुकीला शिक्षा असते. मग अग्रीमने असह्यपणे संकल्पकडे पाहिलं. तो थोड्या अंतरावर बसून खट्याळपणे हसत होता. अग्रीम मनात म्हणत होता, इथे माझी वाट लागली आहे आणि हा साला माझ्या अवस्थेवर हसतोय. पूर्ण दुनियात मला ही गब्बर सिंगची बहीणच प्रेम करण्यासाठी मिळाली होती का? संकल्प रिधिमा आणि अग्रीम मधली ही तनातानी चांगली समजत होता आणि त्याची मजा घेत त्याने अग्रीमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला, साल्या जिजू, बरबातीचा पहिला हप्ता मुबारक हो. अग्रीमने दात ओठ चावत उत्तर दिलं, कसला साला आहेस रे तू? स्वतः साला असून आपल्या जिजूचीच खेचतोयस. अग्रीमने संकल्पकडे पाहत हा मेसेज पाठवला. संकल्पने लिहिलं, मी सांगितलं होतं ना, मी थोडा कमीना टाईपचा साला आहे. अग्रीम मनातच विचार करत होता, हे देवा, कुठे अडकवलत मला. बहीण बोलत नाही आणि भाऊ काही बोलू देत नाही. असो, या दोघांचा नंतर हिशेब करतो. काहीही झालं तरी माझी होणारी बायको तर माझ्या बाजूलाच बसली आहे. कुठं जाणार आहे मला सोडून? सध्या तरी हिचा आनंद घेतो. माझं नातं काय वारंवार फिक्स होणार आहे? आणि तो थोडासा आणखी तिच्या जवळ सरकून बसला. रिधिमा सगळ्यांसमोर फक्त हलकीशी लाजरी स्माईल देत होती आणि ती स्माईल पाहून अग्रीम तर जणू बेशुद्ध पडायच्या बेतात होता.
सगळे नटून थटून बसले होते, पण संकल्प मात्र स्वतः तयार होऊ शकला नाही. एकतर त्याला वेळच मिळाला नाही आणि दुसरं म्हणजे त्याच्यावर प्रेमळ नजरा टाकण्यासाठी त्याची एंजलही आज तिथे नव्हती. म्हणून संकल्प आता एका कोपऱ्यातल्या सोफ्यावर अगदी निवांतपणे शांत बसून अंशुलाला व्हिडिओ कॉलवर हा सगळा कार्यक्रम दाखवत होता. अंशुला कार्यक्रम पाहत होती आणि संकल्प मात्र आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या आपल्या एंजलकडे एकटक पाहत तिच्या त्या रूपाला आपल्या हृदयात साठवून घेत होता. कार्यक्रम संपला. उठण्याआधी अग्रिमने रिधिमाचा हात घट्ट पकडला. रिधिमा सगळ्यांकडे पाहून हसत होती, पण एक एक शब्द चावत रागाने म्हणाली, "सोडा ना अग्रिम, मला दुखतंय. यू आर हर्टिंग मी." अग्रिम म्हणाला, "मी एवढं जास्त दुःख सहन केलंय, तर थोडंसं तूही सहन कर. आणि राहिली गोष्ट तुझ्या हाताची, तर तो मी तेव्हा सोडेन जेव्हा तू प्रॉमिस करशील की सगळे गेल्यानंतर रूफटॉप गार्डनमध्ये मला भेटायला येशील. मी तुझी वाट पाहीन." रिधिमा म्हणाली, "वाट पाहत राहा आयुष्यभर. मी काही येणार नाही." अग्रिमने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं, "तू धावत येशील रिम्मी, मला विश्वास आहे." आणि त्याने तिचा हात अलगद सोडला. खाणं पिणं आटोपलं आणि सगळे पाहुणे निघून गेले. बाकीचे लोक आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. पण अग्रिम संकल्पच्या घराच्या रूफटॉपवर उभा राहून रिधिमाचीच वाट पाहत होता. शेवटी आज एवढ्या महत्वाच्या दिवशी सुद्धा त्याची रिम्मी त्याच्यावर नाराज झाली होती. थोड्याच वेळात त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि त्याचा अडकलेला श्वास पुन्हा सुरळीत झाला, जेव्हा त्याने पाहिलं की आपल्या घराच्या रूफटॉपवर रिधिमा हळूहळू त्याच्याच दिशेने चालत येत होती. अग्रिम पटकन उडी मारून तिच्या छतावर पोहोचला आणि तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, "खरं सांगू, तू तर रागात आणखीनच सुंदर दिसतेस." रिधिमा म्हणाली, "मी तुम्हाला भेटायला आलेले नाही. तुम्ही जा इथून, याआधी की कुणी इथे येईल." अग्रिमने तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढत म्हटलं, "ज्याच्या येण्याची तू मला धमकी देतेस ना, तो आपल्या एंजलचं दर्शन घ्यायला आपल्या रूममध्ये गेला आहे. आणि तसंही तू मला भेटायला आलेली नाहीस, तर मग इथे का आली आहेस?" रिधिमाने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हटलं, "कारण ही माझी फेवरेट जागा आहे." "अच्छा, आणि माझ्यावर नाराज आहेस, तर मग माझ्याशी बोलतेस का?" अग्रिमने मनधरणी करत विचारलं. "तुमच्यावर नाराज तर आहेच, पण तुमच्यावर प्रेमही करते ना स्टुपिड." रिधिमाच्या या निरागस बोलण्यावर अग्रिम हसू लागला. रिधिमा म्हणाली, "असं हसून माझं रक्त जाळणं बंद करा." आणि दुसरीकडे नजर वळून उभी राहिली. अग्रिमने पुढे येऊन तिला मिठीत घेतलं आणि आपली हुनवटी तिच्या खांद्यावर टेकवत म्हणाला, "तू जे संध्याकाळपासून माझं रक्त आणि माझा जीव जाळतेस, त्याचं काय?" अग्रिम इतका जवळ आल्यामुळे रिधिमा गोंधळून गेली. "मी कधी तुमचं रक्त जाळलं?" अग्रिमने तिचा खांदा धरून तिला आपल्याकडे वळवलं आणि एक क्षणासाठी तिच्या डोळ्यात हरवून गेला. रिधिमाच्या मनातली सगळी वाक्य तिथेच अडकून राहिली. ती स्वतःही अग्रिमच्या इतक्या जवळ आल्यामुळे भावनांनी भारावून गेली होती. मग अग्रिम म्हणाला, "मी 2 वर्ष प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र या आशेवर काढली आहेत की काही क्षणासाठी का होईना, कधीतरी कदाचित तुझी साथ मला मिळेल. आणि आज जेव्हा तो क्षण आला आहे, तेव्हा तुला नाराज होऊन माझ्यापासून दूर जायचं आहे." रिधिमाने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत हळू आवाजात म्हटलं, "तुमच्यापासून दूर होऊन तर माझीही कोणतीच इच्छा उरणार नाही अग्रिम." अग्रिम तिला आणखीन जवळ घेत म्हणाला, "मग पुन्हा कधीही माझ्यावर नाराज होऊ नकोस रिधिमा. मी ते सहन करू शकणार नाही." अग्रिमने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि रिधिमा त्याच्या बाहुपाशात अलगद सामावून गेली. आज अग्रिमच्या जिद्दीसमोर रिधिमाचे सगळे किंतु परंतु व्यर्थ ठरले होते. आज चंद्रतारांच्या सावलीत ते दोघं एकमेकांचा हात हातात धरून बसले होते आणि एकमेकांच्या सहवासाची जाणीव मनापासून अनुभवत होते. इकडे पाहुण्यांना निरोप देऊन घाईघाईने चालत संकल्पने जसं आपल्या रूममध्ये पाऊल टाकलं, तसं वॉल क्लॉकच्या दोन्ही सुईंनी डिंग डॉंग करत एकमेकींना मिठी मारत रात्रीचे 12 वाजल्याची सूचना दिली. संकल्प उदासपणे आपल्या मोबाईलकडे आशेने पाहत राहिला की कदाचित त्याची एंजल अजूनही त्याची वाट पाहत जागी असेल. मग स्वतःच्याच डोक्यावर हलकीशी चापट मारत चेहऱ्यावर एक फिकीशी स्माईल येऊन तो बाल्कनीत आला. भिंतीला टेकून उभा राहून शांतपणे आकाशात ढगांमध्ये लपाछपी खेळणाऱ्या चंद्राकडे पाहत अंशुलाच्या चेहऱ्याची कल्पना करत मनातच तो म्हणाला, "सॉरी एंजल, तुला वाट पाहायला लावल्याबद्दल. मी बिझी झालो होतो. मला माहित आहे, आता तर तू तुझ्या आजीच्या कुशीत डोकं ठेवून बंद पापण्यांमध्ये माझा चेहरा लपवून झोपून गेली असशील. पण आता तुझ्या सुखद झोपेत व्यत्यय आणण्याची हिंमत मी करू शकत नाही. मान्य आहे, आजचा दिवस संपला आहे आणि झोपण्याआधी शेवटचं एकदा तुला पाहता आलं नाही. पण काही हरकत नाही प्रिन्सेस.
तू आरामात झोप. मी उद्याच्या दिवसाची सुरुवात तुझ्या निरागस चेहऱ्याचं दर्शन घेऊनच करेन. तिकडे बनारसच्या यादवंशी हाऊसमध्ये आपल्या आजीच्या कुशीत डोकं ठेवून पडलेली अंशुला बराच वेळ आजीला कॉलेजमधल्या तिच्या अकडू महाराजांच्या एरोगन्सीचे आणि तिच्यावरच्या प्रेमाचे कितीतरी किस्से ऐकवत ऐकवत झोपी गेली होती. पण जेव्हा नातं आत्म्याचं असतं आणि एकाची धडधड दुसऱ्याच्या हृदयात धडकत असते, तेव्हा गाढ गोड झोपेत बुडालेल्या अंशुलालाही कळणारच होतं की तिचे सर तिला किती आतुरतेने आठवत आहेत. ती झोपेत अस्वस्थ होऊन कासावीस होऊ लागली आणि काही सेकंद कूस बदलल्यानंतर ती अचानक उठून बसली आणि न जाणो काय विचार करून रूमच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. दूर आकाशात ढगांच्या मागे लपलेला चंद्र जणू वारंवार डोकावून तिच्याकडेच पाहत होता. ती हळूच म्हणाली, "असं का वाटतंय सर, की तुम्ही इथेच माझ्यासोबत उभे राहून या चंद्राकडे पाहत आहात? मला तुम्ही अगदी माझ्या जवळच असल्यासारखे भासत आहात." तिने वॉल क्लॉककडे पाहिलं. रात्रीचे 12 वाजले होते. ती म्हणाली, "मला माहित आहे तुम्ही अजूनही माझ्या फोनची वाट पाहत असाल." तिने झोपलेल्या आजीकडे एक नजर टाकली आणि बाल्कनीत येऊन संकल्पला व्हिडिओ कॉल केला. मोबाईलवर अंशुलाचा नंबर दिसताच संकल्पच्या उदासीने थांबलेल्या धडधडीने वेगाने धडधडायला सुरुवात केली. जणू त्याच्या थांबलेल्या श्वासांना आधार मिळाला होता. आणि मग दोघांच्या बेचैन नजरा एकमेकांच्या चेहऱ्यावर खिळल्या. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.